नांदेड जिल्ह्यामध्ये 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक होत घातलेली आहे. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 4 नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत. देगलूर नगरपालिका सौ विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. उमरी नगरपालिका सौ शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज. हिमायतनगर नगरपंचायत मोहम्मद जावेद अब्दुल गनी. धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी. आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरिजाबाई माधवराव पतलिंगे. या 5 उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो. उर्वरित नगरपालिकेचा निर्णय उद्यापर्यंत आम्ही सगळे जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहोत. फायनल झालं की ती महायुती होणार नाही. आम्ही आत्तापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली. आणखी काही वेळ गेलेली नाही. प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही 2 पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. परंतु वेळ कमी आहे. कार्यकर्त्यांना आता ही जे आपण नाम निर्देशनपत्र दाखल करतो ऑनलाईननं खूप उशीर लागायला लागला. त्यामुळं आम्ही 5 नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करायचा निर्णय घेतलेला आहे. नाही, अर्ज दाखल होतील ना. आता आम्ही आज जाहीर केले तर उद्या करतील. आणि वेळ म्हणजे संपत आली नेमकं किती दिवसाचं अल्टिमेट? आता वेळच नाही ना. करावं तर 2 दिवसात लागणार आहे. त्याला विचारायची गरज नाही. आता वा ते कदाचित आमची वाट पाहत असतील किंवा आम्ही त्यांची वाट पाहत असेल. याच्यामुळे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, बाबुराव कदम, बालाजीराव कल्याणकर आणि बोंडारकर या 4घांशी माझी चर्चा झाली. अंतिम चर्चा आमची व्हायची राहिलेली आहे आणि आमची चर्चा होईल. आता युती दोघांची होईल का नाही मी आज त्यांच्याशी चर्चा केल्यावरच बोलेल. पण एकदा आमची चर्चा सगळ्याची झालेली. हो, या 5 ठिकाणी त्यांचा दावा कदाचित राहणार नाही. युती होण्याच्या दृष्टीने तुमचा काही दूत वगैरे पाठवलेला होता? मी शिवसेनेच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला. मी त्यांच्याशी चर्चा केली. भारतीय जनता पक्षाकडून मी मागे म्हणलं होतं की भारतीय जनता पक्ष सत्तेत हा मोठा भाऊ म्हणून आहे आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. सेनेशी सकारात्मक झाली का चर्चा? सकारात्मक होईल का झाली ना. म्हणजे पहिली फेरी आमची झाली. परत आज किंवा उद्या आम्ही बसू. आम्ही जे जाहीर केले त्याच्यात काही बदल होणार नाही. बदल होणार नाही. मागा नाही म्हणण्यापेक्षा बदल होणार. भाजपची काय अडचण काय आली? म्हणजे प्रस्ताव कोण ठेवा याच्यात हाच मुख्य मुद्दा होता. मी मागे तुमच्या मार्फतच बोललेलं आहे किंवा त्यांनी मोठे भाऊ आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावा. सन्मानपूर्वक असेल तर आम्ही बसू. लहान भाऊ म्हणून आपण मागे सरकायला तयार आहोत. लहान भावाचं कामच असते मागे सरकायची. वरिष्ठांचे आदेश काय असतात? वरिष्ठांचे आदेश वेगळे करावं. वरिष्ठांनी मी मध्ये पण आपल्याला बोललो. 3ही पक्षांच्या आमच्या नेत्यांनी शक्य असेल तिथं युती करा आणि जिथं जमणारच नसेल तिथं मैत्रीपूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. पण आजही काही वेळ गेलेली नाही. आपल्याला काय वाटतं होईल की नाही? मी कसं सांगू. आज छैनेसोबत माझी
आज चर्चा होईल, उद्या चर्चा होईल. त्यांची एक आमची चर्चेची फेरी झाली, पण भारतीय जनता पक्षासोबत आम्ही बोललोच नाही, तर त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करणं चुकीचं होईल. समजायला का आणखी 2 दिवस आहेत. सर प्रभाग सगळे लढवणार तुम्ही आता नगराध्यक्ष सीटचे? आत्ता आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केले. जर युती झाली नाही तर 100% राष्ट्रवादी म्हणजे युती करणाऱ्यांनी प्रभागात वाटणी करायला हरकत नाही सर. हो. जमीनची बाजू कुठे वाटते सर? कुठं कोणत्या नगर? नाही, जमेचे कसं प्रस्ताव आल्याच्या नंतर चर्चा झाल्यावरच कळेल ना. चर्चा झाली नाही तर मी आपल्या पक्षाची आज काय सांगणार आहे. पुढे मैदानात कोण येईल, समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याच्यावर सगळं. लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्ष ठरला. लोहा नगर परिषद, लोहा नगरपालिकेचा तिथं मोहनराव हंबर्डे आमचे पक्षनिरीक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवीण पाटील चिखलीकर आहेत. त्यांनी निर्णय घ्यायचा ते. शरद पवार नाही मन्नान चौधरी आणि शरद पवारांचा प्रवेश आहे का? परवा ते येणार. मग आता पक्षप्रवेश दररोज चालू आहे. नाही? खतगावकर साहेबांकडे पक्षप्रवेश चालू आहेत, माझ्याकडे पक्षप्रवेश चालू आहे. कार्यकर्त्यांना वाटलं राष्ट्रवादीमध्ये ताकद मिळते तर कार्यकर्ते तुमच्या येतात. मतदारसंघातला विषय आणि जिव्हाळ्याचा विषय आहे तुमच्या. नाही, जिव्हाळ्याचा विषय काय झाला. सर भोकरचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असं म्हणजे तिकडनं म्हणजे हे आले म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा सुरू झाली. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावं हे वाटणं त्याचं गैर नाही ना. पण शेवटी रिझल्ट नंतरच कळेल कोणाचा आहे ते. दिलोलीचं काय दादा? दिल्लीचा अजून काही निर्णय झाला नाही. होईल का काँग्रेस का राष्ट्रवादी का? काही सांगता येत नाही आज. आणखी काही मराठीला आणखी काही नाही, तेच बोलू द्या सर. सेनेशी चर्चा करताना तुम्ही मोठे भाऊ आहेत का ते मोठे भाऊ. शिवसेना? शिवसेना मोठी आहे, आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहोत. बिहारचे इलेक्शन उमरेमध्ये राष्ट्रवादीच्याच एका गटाने सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढतो आहोत. तर विषय असा आहे, कोण काय बाहेर स्टेटमेंट देते याला फार महत्व जबाबदार आहे. कोणाबी करेल. कोण काय बोलते याला हे नाही. आम्ही वरिष्ठाची परवानगी घेऊन या ठिकाणी 5 उमेदवार जाहीर केलेले आहेत. जुने पदाधिकारी नवीन पदाधिकारी असं काही काही वाद होणार नाही. सगळे एकत्र येऊन काम करतो. हा, उर्वरित मला असं वाटतं की उद्यापर्यंत आम्ही करू. सर काँग्रेस आणि वंचितची म्हणजे आघाडी झाली आहे त्याचा काय म्हणजे इफेक्ट होईल म्हणजे हे पहा, कुठलेही 2 पक्ष मग कोणाची ताकद जास्त असेल कमी असेल ते एकत्र आल्यावर ताकद वाढणारच आहे. त्याच्यामुळे त्यांनी दोघं एकत्र आलं तर त्यांची ताकद वाढेल. त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मत व्यक्त करायचे काय. रिपाईचा कुठला गट आपल्याबरोबर आहे का? येतील ना. कोणताही? नाही, आठवले साहेबाचा गट आमच्या सोबतच आहे ना. त्याच्यामुळे आठवले साहेबाच्या गटाला विश्वासात घेऊनच आम्ही करतोय. सर बिहार निकाल क्या इसका कुछ इफेक्ट पड़ेगा यहाँ के कारपोरेशन इलेक्शन महाराष्ट्र बिहार के रिजल्ट्स में जो बीजेपी को बढ़त मिली है हाँ, उस तरह से देखा जाए तो उसके क्या कुछ यहाँ इफेक्ट पड़ेंगे? बिहार आहे, महाराष्ट्र आहे. काय इफेक्ट होईल. हदगाव हिमायतनगर मध्ये आपण चर्चा केला शिवसेनेच्या आमदारासोबत. हिमायतनगर मध्ये आपण उमेदवारी दाखल जाहीर केला. त्याचा अर्थ काय समजायचा? नाही, अर्थ काय समजायचा आता तुम्हाला कळलं पाहिजे ना. नाही सांगायची काय गरज आहे त्याला आता. तिथली जागा त्याची अंतिम झाली नाही. आम्ही पूर्ण विचार करून उमाटे साहेब हे 5 नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्याच्यामुळं या 5 मध्ये बदल होणार नाही. बाकीची चर्चा होईल आणि चर्चेअंती निर्णय घेतला जाईल. 5 वगळून चर्चा. शक्यता आहे समजा शिवसेनेसोबत युती व्हायची? नाकारता येत नाही ना. भाजप सोबत सुद्धा होऊ शकते. जास्त शक्यता होऊ शकते. त्यांचा प्रस्ताव आला. काय भाजपसोबत काय कोण तुमच्याकडे काय नाही, त्यांनी प्रस्ताव दिला. आम्ही पोकाना साहेबाला पाठवू, आणखी कोणाला पाठवू.
चर्चा करायला त्यांना कोण समन्वय साधायला माणूस पाहिजे त्यांना पाठवू. त्यात काय आपलं समन्वय अडचण आहे नाही. कदाचित तसे असू शकते. अनाथ की सर तिथं बस. संकट मोर्चा तर आपण मला टीका केली तेव्हा साहेब, त्याचा तर परिणाम नाही झाला. काय टीका केली? मला टीका केली होती. त्या टीकेला त्याने प्रतिउत्तर काय टीका केली? ठीक आहे, सांगा. टीका काय केली? सांगा सर. सांगा ना, बोला त्याला काय. एक मिनिट मी वैयक्तिक कधीही त्यांच्यावर टीका केलेली नाही. मी माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्याचा. नाही, हेमंत पाटील असतील, तुम्ही असाल, दोघेही अशा वेळेवर टीका करतात आणि पुन्हा अजून अपेक्षा ठेवता किंवा युती होईल. युतीचा धर्म आहे. अशोकराव आमच्या पक्षात आलेले आहेत महायुतीत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे. ते जर महायुतीत आले नसते तर अपेक्षा केली नसती. तुमचा प्रस्ताव रेडी आहे का पण युतीसाठी? युतीसाठी तुमचा प्रस्ताव अरे समोर बसल्यावर चर्चा होईल ना. प्रस्तावाची वाट तुम्ही आताच म्हटले की शिवसेना मोठा भाऊ आहे. तर मग तुम्ही प्रस्ताव घेऊन शिवसेनेकडे गेले होते की शिवसेनेचे लोक तुमच्याकडे? कोणी गेलं तरी एकच आहे. एकाच घरामध्ये ते आले का मी गेलो का एकच आहे. नाही, मग ते आमची चर्चा झाली. शिवसेनेच्या 4 आमदारासोबत चर्चा झालेली आहे. हेच तत्व भाजपसाठी का लागू होते? कदाचित त्यांनी मला प्रस्ताव दिला असेल. काय त्याचं? दुसरी तरी कधी आहे? शिवसेना होईल आज होईल ना तर उद्या होईल. हो. म्हणजे हाच पॅटर्न जिल्हा परिषदला पण राहणार आहे. आता नगरपालिकेचं फायनल झाल्यावर जिल्हा परिषदच्या वेळेस परत आपल्याला निमंत्रित करेल. भोकरमध्ये पण तयारी आहे. 13ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे. नाही, नगराध्यक्ष उमेदवाराचं 13ही नगरपालिका 100% जागा राष्ट्रवादी लढणार. जवळजवळ गेले भोकरच्या धर्माला मुदखेड केलं ना. ते पचलिंग आहे की पचलिंग आहे सर? पचलिंगे. पचलिंग पचलिंग आहे. हे सगळे उमेदवार आहेत का? हो आहेत ना. एक यायला लागले. 4 उमेदवार इथं आहेत. एक देगलूरचे येत आहेत. एक 5 मिनिटात पोहोच. बेंगळूरमध्ये काही पक्षांतर केलं, राष्ट्रवादीचे लोक तिकडे गेले, तिथं काय फटका बसला? ते निवडणूक सुरू झाल्यावर निकालाच्या नंतर आमचे काही तिकडे चालले, तिकडचे काही इकडे आले. तर आता हे चालणारच आहे 2-3 दिवस. त्यात काय वेगळं आहे. थोडंसं देगलूरच्या उमेदवाराला थोडंसं हे चालू होतं की राष्ट्रवादीने एक चांगल्या याच्यातला स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिला तर राष्ट्रवादी प्लस मध्ये आहे की ऑलरेडी त्या उमेदवाराबाबतची सगळे उमेदवार चांगले दिले. पक्षाने विचार करून दिलेले. नायगावची झाली ना नगरपंचायत अगोदरच. नायगाव, माहूर आणि अर्धापूर 3 नगरपंचायतच्या पूर्वीच झाल्या. त्यामुळे आता ते बघा 2 घ्या ना.